नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण व्हेज मंचुरियनची रेसिपी करणार आहोत। बाजारात अगदी छान फ्रेश अशा भाज्या येतात, तर चटपटीत टेस्टी असं हे व्हेज मंचुरियन आपण घरीच बनवूया हेल्दी टेस्टी रेसिपीसाठी। चला तर यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। प्रथम भांड्यामध्ये किसून घेतलेला पत्तागोबी काढून घेऊया। 1 वाटी पत्तागोबी घेतला आहे। 1 वाटी किसून घेतलेला गाजर टाकून घेऊया। अर्धी वाटी हिरवा कांदा याची पात घेऊया, बारीक काप करून घेतला आहे। व अर्धी वाटी शिमला मिर्च याचं पण काप घेऊया। यामध्ये 1 टेबलस्पून मीठ टाकून घेऊया व हे सर्व भाज्या हाताने छान मिक्स करून घेऊया व मिक्स करून थोडा वेळ ठेवून देऊया। या भाज्यांना पाणी सुटेल व आपल्याला ज्या भाज्यांमधलं जास्तीचं पाणी काढून टाकायचं आहे। या पद्धतीने हातात भाज्या घेऊन मुठीनं दाबून यातनं पाणी काढून घेऊया किंवा एखाद्या जाळीदार कपड्यावरती सर्व भाज्या त्यामध्ये टाकून घेऊन पुरचुंडी बांधून पिळून पाणी काढून घेऊया। तुम्हाला कोणती पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही या भाज्यांमधलं सर्व पाणी काढून घ्या व काढून घेतलेलं पाणी टाकून न देता आपल्याला पुढे सॉस करण्यासाठी वापरायचं आहे। एका वाटीमध्ये काढून ठेवून घेऊया। या भाज्यांच्या मिश्रणामध्ये काही साहित्य टाकायचं आहे। 1 टेबलस्पून बारीक काप करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊया। हे लसूणचे बारीक काप केलेलं आहे। 1 चमचा बारीक लसूण काप टाकून घेऊया। 1 टीस्पून मिरी पावडर टाकून घेऊया। सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये 2 टेबलस्पून मैदा टाकून घेऊया व 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया व हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये अंदाजे 4 जणांना आरामात पोट भरेल एवढं आपण हे साहित्य घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ, आपण आधी थोडंसं मीठ टाकून पाणी गाळून घेतलं होतं, तर अंदाजाने आपण मीठ टाका व हे डार्क सोया सॉस आहे 1 टेबलस्पून सोया सॉस टाकून घेऊया व सर्व मिश्रण हाताने परत एकदा छान मिक्स करून घेऊया, गोळा करून घेऊया। हाताच्या तळव्यांना थोडेसे तेल लावून घेऊया व या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। जर ह्या भाज्यांमध्ये पीठ बरोबर झालं नसेल, भाज्या खुले होत असतील तर लागत असेल तर याच्यामध्ये थोडा मैदा थोडा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्या। समप्रमाणात हे पावडर टाकून घेऊन गोळे छान बांधता येतील इतपत आपल्याला हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। खूप जास्ती मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू नका, नसता हे गोळे पिठाळ लागतील, पीठ लागतील। तर कमीत कमी आपल्याला हे पिठी वापरून याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। गॅसच्या शेगडीवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवूया। मंद गॅसवरती आपण हे करून घेतलेले गोळे टाकून छान हलके थोडेसे डार्क कलर, गोल्डन कलर येईपर्यंत हे गोळे आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। हे छान तळेपर्यंत याला वेळ आहे। तोपर्यंत आपण दुसरीकडे गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवून घेऊया, गरम करून घेऊया। त्यामध्ये आपण मंचुरियनसाठी लागणारा सॉस तयार करून घेऊया। एका वाटीमध्ये 1 चमचा डार्क सोया सॉस घेऊया, 1 चमचा घेऊया। त्यामध्ये आपण जे पाणी काढून घेतलं होतं ते अर्धा वाटी पाणी घेऊया। पाणी तुम्हाला लागेल तसे घ्या, एकदम जास्ती घेऊ नका। यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया। कॉर्नफ्लॉवर छान यामध्ये मिक्स करून घेऊया व हे लिक्विड आपण छान चमच्याने मिक्स करत गुठळ्या न होऊ देता कॉर्नफ्लॉवर या पाण्यामध्ये मिक्स करून बाजूला ठेवून देऊया। आपण जे तळायला मंचुरियन ठेवले होते ते हलके छान कलर आला आहे, गोल्डन कलर आला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हे तळताना असं छान सुगंध असा स्मेल पण येतो, म्हणजे आपले हे गोळे तळून झाले आहे हे लक्षात येते। असं हे छान मंद आचेवरती तुम्ही हे
गोळे तळून घ्या। जर घाईनं तुम्ही मोठ्या गॅसवरती जर केलं तर आतून गोळे थोडे कच्चे राहू शकतात, त्यामुळे मंद आचेवरतीच करून घ्या। सॉस बनवण्यासाठी गॅसच्या शेगडीवरती एक पॅन ठेवून घेऊया। थोडंसं तेल टाकून घेऊया। यामध्ये लसूण पाकळी व हिरवी मिरची अर्धा अर्धा चमचा टाकून घेऊया व छान लसूण व मिरची परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मिरी पावडर टाकून घेऊया व चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व आपण पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि सोया सॉस जे मिक्स करून ठेवलं होतं ते परत एकदा चमच्याने हलवून घेऊया व हलवून घेत या पॅन मध्ये टाकून घेऊया। मिश्रण जर हलवलं नाही तर कॉर्नफ्लॉवर खाली जाऊन बसतो, त्यामुळे चमच्याने हे मिश्रण छान मिक्स करून घेऊन आपण यात टाकून घेऊया। चमच्याने हे सतत मिश्रण हलवून घेऊया। सॉस हळूहळू घट्ट होत येईल। मंद आचेवरतीच आपल्याला हे मिक्स करत घ्यायचं आहे। सॉस छान कलर चेंज होत घट्ट होत येईल। 1-2 मिनिट हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून सतत हलवत सॉस तयार करून घ्यायचा आहे। घट्ट सॉस तयार करून घ्यायचा आहे। छान मिश्रण शिजून तयार झाले की सुगंध यायला लागतो। यामध्ये आपण तळून घेतलेले मंचुरियनचे गोळे टाकून घेऊया व हा सॉस पूर्ण मंचुरियनला लागेल इथपर्यंत छान असं फिरवून घेऊया। या गोळ्यांना सर्वत्र सॉस छान लागला पाहिजे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने छान सॉस गोळ्यांमध्ये पूर्ण लपेटून फिरवून घेऊया व गरमागरम हे गोळे आपण डिश मध्ये काढून घेऊया। यावरती बारीक कट करून घेतलेला पत्ता गोबी व हिरवा कांदा पात टाकून घेऊया व गरमागरम आपला व्हेज मंचुरियन तयार आहे। अतिशय सुंदर असं दिसायला हे दिसत आहे व चवीला तर आपण घरी बनवल्यामुळे अतिशय टेस्टी असंच हे तयार झालं आहे। तर तुम्ही कधी बनवताय तर नक्की तुम्ही बनवा, मला कमेंट्स करून कळवा कसे झाले आहे। याच पद्धतीने आपण नवनवीन रेसिपीमध्ये भेटत राहूया। हेल्दी टेस्टी खा, मस्त स्वस्थ रहा।